आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे विधानमंडळातील जुने ज्येष्ठ सहकारी आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर, मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री आदरणीय मकरंद पाटील, माननीय मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहजी भोसले, माननीय खासदार माझे जुने सहकारी आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले, माननीय नितीन पाटील, माननीय प्रमोद शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, श्री जितेंद्र रणोरे, मंचावर उपस्थित सर्व नावं घेणं शक्य नाही, कारण मलाही पण हेलिकॉप्टरने लवकर उडायचं आहे आणि आज वादळाची शक्यता आहे, त्यामुळे मी सगळ्यांची नावं घेऊ शकलो नाही, याबद्दल मला क्षमा करावी। सगळे उपस्थित मान्यवर आणि माझ्या शेतकरी बांधवांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर देशभक्त आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार देऊन माझा गौरव केला, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आणि मंचावरील बसलेल्या समितीच्या सदस्यांचे हात जोडून मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। स्वातंत्र्यवीर आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार याचं नाव आहे। त्यांची सहकाराबद्दलची रचनात्मक दृष्टी, देशाबद्दलची राष्ट्रभक्ती मनामध्ये असणारी आणि इथल्या शेतकरी शेतमजुराच्या विकासाकरता असणारी तळमळ, याचा इतिहास आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी आहे। आपल्या देशाचा इतिहास हा अत्तराच्या सुगंधात गुलाब पाण्याने लिहिला गेलेला नाही आहे, तर रक्ताच्या थारोळ्यात, घामाच्या आणि परिश्रमाच्या थेंबांनी लिहिला गेला आहे। जे बलिदान आपल्या स्वातंत्र्याकरता ज्या थोर वीरांनी केलं, ज्यामुळे आजचा दिवस आपल्याला बघायला मिळाला, त्या थोर स्वातंत्र्यवीरांपैकी आबासाहेब वीर एक होते। त्यांनी त्या काळात केलेला संघर्ष हा स्वाधीनतेकरता होता, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा विकास झाला पाहिजे म्हणून रचनात्मक सहकार्य चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकल्पाची स्थापना केली, त्यातूनच साखर कारखान्याची पण निर्मिती झाली। सहकार चळवळ ही महाराष्ट्राची विशेषता आहे, परंतु सहकार चळवळीबद्दल दिल्लीमध्ये मात्र मत चांगलं नाही आहे। मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो, त्यावेळेचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना भेटायला गेलो होतो आणि त्यांना सहकारी कोऑपरेटिव्ह बँका आणि या सगळ्याबद्दल जेव्हा माहिती दिली, तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही, कारण सहकार चळवळ ही फक्त गुजरात महाराष्ट्रापुरती यशस्वी आहे आणि उत्तर प्रदेश बिहारमध्ये तर जवळपास नाही आहे, आणि त्यामुळे या चळवळीमध्ये कुठे जर काही छोट्या मोठ्या घटना घडल्या तर स्वाभाविकपणे सहकार चळवळीवर त्याचं दोषारोपण होतं। पण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये या सहकार चळवळीचं नेतृत्व ज्या महान लोकांनी केलं, त्यांनी या ठिकाणी सहकार चळवळ यशस्वी करून दाखवली। मी पण लहान प्रमाणावर सहकार चळवळीत काम करतो आणि एका आमच्या डिपार्टमेंटल स्टोअरच्या उद्घाटनाकरता शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी नागपूरला आमच्या कार्यक्रमाला मी त्यांना बोलावलं होतं। त्यावेळी त्यांनी फार एक चांगले उद्गार काढले होते। त्यांनी सांगितलं की सक्सेस इन कोऑपरेटिव्ह इज नॉट अ सक्सेस ऑफ कोऑपरेटिव्ह मूवमेंट, बट इट इज अ सक्सेस ऑफ लीडरशिप हू लीड द कोऑपरेटिव्ह। म्हणजे प्रामाणिक आणि विकासाभिमुख रचनात्मक विचार करणारं नेतृत्व असेल तर सहकार चळवळ यशस्वी होते। पण सहकार चळवळीचं नेतृत्व योग्य नसेल तर स्वाभाविकपणे ही चळवळ अनेक कारखाने कसे संपुष्टात येतात तेही पण आपण पाहिलं। पण महाराष्ट्रामध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये, धनंजयराव गाडगिळांपासून विखे पाटलांपासून अनेक लोकांनी या चळवळीची स्थापना करत असताना याला एक चांगला दृष्टिकोन दिला आणि ज्या प्रमाणात ती इथे यशस्वी झाली, त्या प्रमाणामध्ये आमच्या विदर्भात आणि मराठवाड्यात तेवढं यश मिळालं नाही। मला आनंद आहे
की किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या या पुरस्कारामध्ये आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार हा मला मिळाला। हे कदाचित मी या पुरस्काराकरता किती पात्र आहे नाही आहे, पण आपण मला योग्य मानून हा पुरस्कार दिला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे, शेतकरी बांधवांचे सगळ्यांचा खूप ऋणी आहे। मी विदर्भातून आलो आहे आणि आमच्या क्षेत्रामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सहकार चळवळ जवळपास यशस्वी झाली नाही आणि तुमच्या भागामध्ये साखर कारखाना चालवणं म्हणजे मेरिटमधल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे आणि मराठवाड्यामध्ये साखर कारखाना चालवणं म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे आणि विदर्भात साखर कारखाना चालवणं म्हणजे जे 100% फेल झाले आहेत, 100पेक्षा 33पेक्षाही कमी मार्क ज्यांना मिळाली आहेत त्यांची शाळा चालवणं असा प्रकार आहे। मी पण 4 कारखाने चालवतो। आमच्याकडे 22 साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं आहे, पण मी चालवतो याचं कारण असं आहे की आमच्या भागामध्ये 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्या आत्महत्यांचं मुख्य कारण होतं सिंचनाचा अभाव, कॉटन प्राइस मेकॅनिझम। अनेक शेतकऱ्याच्या समस्या होत्या आणि माझा जन्म देखील शेतकरी घरात झाल्यामुळे ते सगळं दृश्य मी जवळून बघितलं आणि त्यानंतर ज्यावेळी मी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिवाराला भेटी देत होतो त्यावेळी त्यांची बायको मुलं रडताना बघत असताना माझं मन भयंकर भावनाप्रधान डिस्टर्ब झालं आणि एक दिवस मी ठरवलं की यानंतर आयुष्यात जर काही काम करायचं असेल तर शेतकऱ्यांकरता करायचं आणि त्या दिवसापासून मी खडकावर डोकं आपटण्याचं काम करतो आहे। थोडंफार यश मिळालं आहे, पण हे यश मिळवणं खूप कठीण आहे। तुम्ही शेतकरी म्हणून, ऊस उत्पादक शेतकरी म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही समजता तेवढी साखर गोड नाही, ही हळूहळू कडू होत चाललेली आहे। कुठल्याही गोष्टीकरता 4 प्रिन्सिपल आवश्यक असतात: प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक वायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रॉडक्ट। पण दुर्भाग्य असं आहे की जगातला सगळ्यात मोठा साखर उत्पादक देश आहे ब्राझील आणि मी ब्राझीलला 3दा गेलो। आदरणीय स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील पण माझ्याबरोबर होते एकदा, त्यांचा माझा फार जवळचा संबंध होता, त्यावेळी तेही पण माझ्याबरोबर होते आणि खऱ्या अर्थाने आज ब्राझीलमध्ये साखरेचं उत्पादन मूल्य हे 25 ते 26 रुपये किलो आहे आणि हिंदुस्थानमधल्या साखरेचं उत्पादन मूल्य हे 32 रुपये किलो आहे, 32-33 रुपये किलो आहे। जर व्याज धरलं, कॅपिटलचा खर्च धरला तर साखरेमधून मुनाफा मिळवणं जवळपास अशक्य आहे। त्यामुळे जेव्हा साखर कारखाना अडचणीत येतो आणि साखर ऊस उत्पादकांना पैसे मिळत नाहीत तेव्हा नाराजी कारखान्यावर निर्माण होते। पण या सगळ्याच्या मागे जसं साखरेचं जे इकॉनॉमिक्स आहे त्याच्या अडचणी समजून घेण्याची गरज आहे। आपल्या देशामध्ये पूर्वपरंपरा एक प्रश्न आणि समस्या निर्माण झाली की कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे। आपल्या देशामध्ये संत्र टमाटर स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे। आपल्या देशामध्ये गहू स्वस्त आहे पण ब्रेड बिस्किट महाग आहे आणि याचं कारण असं आहे की आपली इकॉनॉमी ही अर्बन सेंट्रिक आहे आणि त्यामुळे गाव, गरीब, मजदूर, शेतकरी याचा आवाज दिल्लीच्या दरबारी पोहोचण्याकरता खूप वेळ लागतो आणि पोहोचला तर जेवढी ताकद पाहिजे तेवढी ताकद त्या आवाजात राहत नाही आणि त्यामुळे अर्बन सेंट्रिक धोरण असल्यामुळे अनेक वेळा आपल्या शेतकऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात। पण आपण या परिस्थितीतून मार्ग काढू शकतो की आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे तर ऊर्जादाता आहे। आज आपल्या ठिकाणी आपण ऊर्जा तयार करतो, वीज तयार करतो आणि ज्यांचा PPA होता त्यांना चांगला रेट मिळालेला आहे आणि आता PPA संपल्यावर 4 रुपये 70 पैसे रेट मिळणार आहे। आता इथे अनेक मंत्री बसले आहेत, आता त्यांच्यासमोर हा प्रश्न आहे की ज्यांचा PPA संपला त्यांचा नव्याने चांगल्या भावाचा PPA होईल की नाही होईल। अजित दादा होते तेव्हा त्यांना मी म्हटलं की तुम्ही ह्याच्यात प्रयत्न करा
आणि एकदा जेव्हा अजित पवार साहेब विरोधी पक्षात होते तेव्हा महाराष्ट्र सरकार PPA करायला तयार नव्हती, तेव्हा मी देवेंद्रजींना बोलून आग्रहाने सांगितलं की हा PPA करा. पण आता येणाऱ्या काळात ज्यांचा PPA संपणार आहे त्यांची ऊर्जेची पण कमाई कमी होणार आहे, नाहीच होणार. कारण ₹4.70 भावात पॉवर परवडणार नाही. त्यानंतर अन्नदाता ऊर्जादाता नंतर इंधनदाता हे जास्त महत्त्वाचं आहे की आपला शेतकरी पेट्रोल डिझेल आणि गॅसचा पर्याय देऊ शकतो. आणि मी जे काही सांगतो आहे ते सगळं प्रूव्ह झालेलं आहे. मी जेव्हा 2004 पासून बोलत होतो तर लोक माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते, पण मी 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या होत्या. आणि त्यातली पहिली गोष्ट कोणती होती ती म्हणजे नॉलेज ॲज ए पॉवर. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज, अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आणि म्हणून त्या दिवसापासून मी प्रयत्नाला लागलो की आपला शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे. आणि इथे जागा आहे, कारण आपण आपल्या देशामध्ये दरवर्षी 22 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जातात आणि आपण पेट्रोल, डिझेल, फॉसिल फ्युएल इम्पोर्ट करतो. आपल्याला जेवढं एनर्जी लागते पेट्रोल डिझेलच्या रूपाने त्यातलं 87% एनर्जी आपण इम्पोर्ट करतो. तेव्हापासून मी सारखा पाठपुरावा करतो आहे 2004 पासून की या देशातला शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे, इंधनदाता झाला पाहिजे. आणि आज मी ट्रान्सपोर्ट मंत्री मी असल्यामुळे माझ्यावर 100% विश्वास ठेवा. आज मी तुम्हाला सांगताना मला आनंद होतो आहे की आपल्या सरकारने पहिला निर्णय घेतला की इथेनॉल तयार करण्याचा निर्णय घेतला. मोलायसेसपासून इथेनॉल, शुगरकेन ज्यूसपासून इथेनॉल, मोलायसेसपासून इथेनॉल, मक्यापासून इथेनॉल, ब्रोकन राईसपासून इथेनॉल आणि बायोमास म्हणजे परली, राईस स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉपासून इथेनॉल, आणि आपण नुमालीगड आसाममध्ये बांबूपासून इथेनॉल बनवलं. परंतु ज्यावेळी आपण इथेनॉल बनवलं त्यावेळी हळूहळू आपण 20% इथेनॉलपर्यंत आता गेलो आहे. आपल्या देशामध्ये इथेनॉल निर्माण करण्याची क्षमता 2000 करोड लिटर आहे. आणि आता 20% जे झालं आहे त्याच्यामध्ये हळूहळू स्वाभाविकपणे येणाऱ्या याच्यामध्ये प्रायव्हेटला देखील ते मॅन्डेटरी झालं आहे. म्हणजे आता रिलायन्स आणि नायरासारख्या कंपन्यांना इथेनॉल टाकावं लागणार आहे. त्यामुळे मागच्या वर्षात थोड्या अडचणी होत्या, पण आता इथेनॉल मोठ्या प्रमाणावर घेतलं जाणार आहे. आता इथेनॉलमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की इथेनॉलच्या बरोबर आपला शेतकरी विशेषतः इथेनॉल मोठ्या प्रमाणात निर्मित करू शकतो याची क्षमता आहे. आणि म्हणून डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर हे आपलं भविष्यातलं धोरण आहे. पण यामध्ये मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून तुम्हाला सांगतो की माझ्याकडे टोयॅटो कंपनीची इनोव्हा गेल्या 1.5 वर्षापासून आहे. ती 100% इथेनॉलवर चालते आणि चालता चालता ती 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलवर चालते. आणि पेट्रोलच्या तुलनेत जर आपण ॲव्हरेज बघितलं तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव होतो. पोल्युशन शून्य, इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनस. आणि आता मी मंत्री म्हणून मागे लागलो, पण आउट ऑफ बॉक्स कुठलीही गोष्ट करायला खूप अडचणी येतात. आज मला सांगताना आनंद होतो आहे की बजाज, TVS, हिरो होंडा यांच्या 100% इथेनॉलवर चालणाऱ्या मोटरसायकल तयार झाल्या. मी 4 तारखेला पर्यावरण दिनाच्या दिवशी मारुती सुझुकीची गाडी 100% इथेनॉलवरची लॉन्च करणार आहे. टोयॅटो, मारुती, टाटा, महिंद्रा 12 कंपन्यांनी, हुंडाई या सगळ्यांनी आता 100% इथेनॉलवरच्या गाड्या आणलेल्या आहेत. त्यामुळे 20%च्या पुढे वाढवायचा आता पेट्रोलियम मिनिस्ट्रीकडे प्रश्न आहे, त्यावर जाहीर काही मी बोलत नाही. पण त्याचबरोबर 100% इथेनॉलचे पंप 300 पंप इंडियन ऑइलने टाकले. पण धोरण असताना आमची काही चूक झाली की ज्यावेळी इथेनॉलचं धोरण पास झालं त्यावेळी त्याच्यात एक नोट लिहिली होती
की जर इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकायचं असेल तर 20% पर्यंत GST 5% लागेल आणि 100% जेव्हा होईल तेव्हा GST 18% लागेल. आणि त्यामुळे इथेनॉलचा रेट जर महाग असेल तर गडबड होईल. माझ्या हिशोबाने इथेनॉलचा रेट जर 75 रुपये लिटर असेल आणि पेट्रोलचा 120 रुपये असेल तर ग्राहकालाही पण तो स्वस्तात पडणार आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय की आता इथेनॉलचे पंप देशात निर्माण व्हावे, याकरता पेट्रोलियम मिनिस्ट्रीकडे मागणी केली आहे. आणि माझी तर विनंती आहे की साखर कारखान्यांनीच पंप टाकावेत. इथेनॉलच्या गाड्या सगळ्या राहतील, स्कूटर इथेनॉलच्या राहतील, मोटरसायकल इथेनॉल, पेट्रोल गायब. तुमचं इथेनॉल तुम्हीच इथे विकाल आणि ते 75 रुपया भावाने मिळेल तर कारखान्यालाही प्रॉफिट मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या कारखान्यामध्ये आपले टेलिकम्युनिकेशनचे टावर आहे, त्याला 450 करोड लिटर हे डिझेल लागतं. त्याचाही पर्याय आपण शोधतो आहे. त्यांनाही मी विनंती केली आहे की तुम्ही आता जनरेटर सेट इथेनॉलवर कन्वर्ट करा. आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये किर्लोस्कर कंपनीचे 2 जनरेटर सेट मी लॉन्च केले. त्यातलं एक सेट जो होता ते 100% इथेनॉलवर होता आणि दुसरा सेट जो होता तो आयसोब्युटेनॉलवर होता. इथेनॉल हे पेट्रोलमध्ये टाकतात आणि आयसोब्युटेनॉल हे डिझेलमध्ये टाकतात. जर आपल्या डिस्टिलरीमध्ये 2 कॉलम आपण जास्तीचे टाकले तर आयसोब्युटेनॉल तयार होतं. राजमध्ये याचे चाचणी झाल्यात, ARI सुरू आहे. आणि आयसोब्युटेनॉल हे डिझेलचं अल्टरनेटिव्ह आहे. जर आपण आयसोब्युटेनॉल 15% जर आपण डिझेलमध्ये टाकलं तर ही रिक्वायरमेंट पुन्हा 6000 करोड लिटरची होणार आहे. आणि त्याचबरोबर कारण पेट्रोलच्या तुलनेत डिझेलचा खप जास्त आहे. आणि त्याचबरोबर आयसोब्युटेनॉलचे इंजिन्स तयार झाले तर पुढे शेतकरी हा डिझेलचा अल्टरनेटिव्ह देऊ शकणार आहे. माझ्याकडे स्वतः फ्लेक्स इंजिनचा ट्रॅक्टर आहे आयशर कंपनीचा. तो ट्रॅक्टर जो आहे तो CNG आणि डिझेल असं फ्लेक्स आहे. मी ज्यावेळी ट्रान्सपोर्ट मंत्री होतो सगळ्या ॲग्रिकल्चर इक्विपमेंट आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटवाल्यांना बोलावलं आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटवाल्यांना मी सांगितलं की तुम्ही Euro 6चे इमिशन नॉर्म मी तुम्हाला लागू करणार. ते म्हणे साहेब तुम्ही हे केलं तर आम्ही अडचणीत येऊ, 1.5 लाखांनी ट्रॅक्टरची किंमत वाढेल. मग मला म्हटलं ॲफिडेविट करून द्या की तुम्ही 1 वर्षाच्या आत इथेनॉलवर चालणारा, CNGवर चालणारा ट्रॅक्टर आणि विशेष करून हायड्रोजनवर चालणारा ट्रॅक्टर लॉन्च करा. मी हे काही लावणार नाही. आणि आता सगळ्या ट्रॅक्टर कंपन्यांनी हे काम हातात घेतलेलं आहे. आणि त्यामुळे येणारा ट्रॅक्टर जो आहे तो डिझेलच्या ऐवजी 100% इथेनॉल किंवा बायो CNG वर चालणारा आहे. आणि बायो CNG आपल्याकडे तयार होणार आहे. आज देशामध्ये 4000 प्रकल्प सुरू करण्याची सुरुवात झालेली आहे. त्यापैकी 250 प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. आणि त्या प्रकल्पामधून 5 टन ऑफ राईस स्ट्रॉ इज गिविंग 1 टन ऑफ बायो CNG. आणि आपल्याकडलं प्रेस मड, स्पेंट वॉश आणि त्याचबरोबर बगास आपण टाकलं आणि बायो CNG तयार केला. आणि बायो CNG आणि इथेनॉलवर आपला ट्रॅक्टर चालला, ट्रक चालल्या, बसेस चालल्या, स्कूटर चालल्या, मोटरसायकल चालल्या तर तुमचा इथल्या इथेच खपत होईल आणि शेतकऱ्याला उत्तम भाव मिळणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात ॲग्रिकल्चरच्या आपल्या इथे ऊसाचे हार्वेस्टर आहेत, त्यांनाही मी बोलवलं आहे आणि त्यांना सांगितलं की तुमचं हार्वेस्टरचं इंजिन डिझेलवरचं जे आहे ते इथेनॉलवर कन्वर्ट करा, आयसोब्युटेनॉलवर कन्वर्ट करा. म्हणजे या देशातला शेतकरी अन्नदाता, ऊर्जादाता आणि इंधनदाता झाला. त्यानंतर आहे हवा इंधन. मी स्वतः स्पाइस जेटच्या विमानातून शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो एव्हिएशन फ्युएलच्या विमानात बसून डेहराडूनहून दिल्लीला आलो आहे. त्याचबरोबर विस्तारा कंपनीने देखील बायो एव्हिएशन फ्युएल वापरून सफल ट्रायल केलेली आहे. 26 जानेवारीला आपले फायटर जेट आणि हेलिकॉप्टर हे देखील आपण त्याच्यावर चालवले, हवाई इंधन तयार झालं आहे आणि हे शेतकरी तयार करू शकतो. आता नुकतंच डाव्होसला परिषद झाली होती आणि हळूहळू पेट्रोलियम एव्हिएशन फ्युएलमध्ये आपण 5% हे शेतकऱ्यांनी तयार केलेलं बायो एव्हिएशन फ्युएल टाकण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि हा जर झाला
तर शेतकरी हा इंधनदाता, ऊर्जादाता आणि मग हवाई इंधनदाता या 3 गोष्टी पूर्ण होतील. चौथी गोष्ट प्रयोग केला की आपलं जे बगास आहे, ऊसाचं चिपाड, कॉटन स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, राईस स्ट्रॉ आणि बगास, याच्यापासून सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशननी डांबर बनवायला त्यांना मी सांगितलं. ते सक्सेसफुली झालं आणि त्यानंतर ही टेक्नॉलॉजी मी त्यांना म्हटलं तुम्ही विका. आपल्या देशाला 110 लाख टन डांबर लागतं. आपल्या रिफायनरीची क्षमता फक्त 50 लाख टन आहे. उरलेलं आपण इम्पोर्ट करतो. त्यामुळे आता आपल्या शेतकऱ्याच्या बायोमासपासून आता डांबर तयार करणं सुरू झालं आणि नागपूर जबलपूर रोडवर आमच्या नागपूरजवळ रामटेक म्हणून गाव आहे, तिथे मनसरवर 1 किलोमीटर रोड या बिटुमिनचा बनवला आणि तो सगळ्या टेस्टमधून पास झाला. त्यामुळे आता पेट्रोलियम बिटुमिन डांबरामध्ये 30% बायो बिटुमिन, 60% वेस्ट प्लास्टिक आणि यूज रबर टायर जे आहे त्याची पावडर करून एक नवीन मिक्स बनवून ते रिफायनरीने विकावं आणि ते आम्ही विकत घेऊन 40% डांबर आम्हीच विकत घेतो NHIमध्ये. तर त्यांच्यावर ट्रायल सुरू आहे. म्हणजे किसान डांबर दाता झाला, हवाई इंधन दाता. मला आता रामराजे म्हणाले की हायड्रोजनबद्दल जरूर सांगा. आणि हायड्रोजन हे भविष्य आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल, सक्सेसफुल प्रॅक्टिसेस इज अ नॉलेज अँड नॉलेज इज अ पॉवर अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ इज द फ्युचर. माझ्याकडे गाडी आहे टोयोटोची, ती हायड्रोजनवर चालते आणि त्या गाडीचं नाव आहे मिराई. मिराई हा जपानी वर्ड आहे आणि मिराईचा अर्थ आहे भविष्य, फ्युचर. आणि म्हणून हायड्रोजन हे आपलं भविष्य आहे. हायड्रोजन 4 प्रकारचा आहे. पहिला हायड्रोजन जो आहे तो पेट्रोलियमचा बाय प्रॉडक्ट आहे. त्या हायड्रोजनला आपण ब्राऊन हायड्रोजन म्हणतो. दुसरा हायड्रोजन कोळशापासून तयार होतो, तो ब्लॅक हायड्रोजन आहे. तिसरा हायड्रोजन पाण्यापासून तयार करतो, तो ग्रीन हायड्रोजन आहे. ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळं काढतो. आणि जो चौथा हायड्रोजन आहे तो पुन्हा बायोमासपासून म्हणजे कॉटन स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, राईस स्ट्रॉ, बगास आणि म्युनिसिपल सॉलिड वेस्टला सॅग्रिगेट करून त्यातला कचरा बायोडायजेस्टरमध्ये तुमच्या टाकून जिथे तुम्ही करता त्यातून मिथेन निघतो आणि मिथेनवरून CNG काढायच्या ऐवजी आपण हायड्रोजन काढणं शक्य आहे. आणि हा झाला ग्रीन हायड्रोजन. पण पाण्यापासून जो आपण हायड्रोजन तयार करतो ती इलेक्ट्रोलायझर प्रोसेस आहे आणि त्याला 1 किलो हायड्रोजन करता आपल्याला साधारणतः 50 युनिट पॉवर लागते. म्हणजे 150 रुपयाची तर पॉवरच झाली. तर हायड्रोजनचा रेट 300 रुपये होतो. आणि ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून माझी इच्छा आहे की हायड्रोजनचा रेट $1 म्हणजे 100 रुपयापर्यंत आला पाहिजे. आणि जर 100 रुपयापर्यंत हायड्रोजन आला तर आपण ऊर्जेला आयात करणारा नाही तर ऊर्जेला निर्यात करणारा देश बनू शकतो. हे आमचं स्वप्न आहे. हे शक्य आहे. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री माझ्या अंडर आहे. मी जेव्हा या मिनिस्ट्रीचा चार्ज घेतला तेव्हा या इंडस्ट्रीचा साईज 7 लाख करोड होता. आज या इंडस्ट्रीचा साईज 22 लाख करोड आहे. आपण जपानला मागे टाकून 3ऱ्या नंबरवर आपण आलेलो आहोत. पहिल्या नंबरवर अमेरिका आहे. त्यांच्या इंडस्ट्रीचा साईज 79 लाख करोड, 79 लाख करोड आहे. मग चायना आहे, त्यांचा साईज 49 लाख करोड आहे आणि आपला 22 लाख करोड आहे. पण आपण इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, LNG, इलेक्ट्रिक, हायड्रोजन याच्यावर जे काम करतोय त्याच्यात भविष्य आहे. मी चाकणला आलो होतो मध्ये एक वर्षापूर्वी. मी इलेक्ट्रिक मर्सिडीज लॉन्च केली तेव्हा त्यांच्या वर्ल्ड प्रेसिडेंटने मला सांगितलं की यानंतर आम्ही फक्त इलेक्ट्रिकवर चालणाऱ्याच मर्सिडीज करणार आहोत. मी जेव्हा पहिली गाडी इलेक्ट्रिकची लॉन्च केली, इलेक्ट्रिकची पहिली गाडी, पहिली बस, पहिला ट्रक, पहिला स्कूटर मला लॉन्च करण्याचं भाग्य मिळालं, तेव्हा पत्रकारांनी मला प्रश्न विचारला, ही इलेक्ट्रिकची कार तुम्ही लॉन्च करता आहात पण ही रस्त्यात बंद पडली तर धक्का मारायला तुम्ही याल का? एकाची गाडी बंद नाही पडली. पण लोकांमध्ये नवीन गोष्ट स्वीकारण्यामध्ये संभ्रम असतो आणि म्हणून मी ज्यावेळी इलेक्ट्रिक कार सुरू केली
त्यावेळी लिथियम आयन बॅटरीची किंमत $150 पर किलोवॅट पर अवर होती. आज ती $50 पर किलोवॅट पर अवर झाली. माझ्याकडे इलेक्ट्रिकचा ट्रक आहे, इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आहे आणि माझा ट्रॅक्टर तर असा आहे की माझ्या शेतीवर सोलर पॅनल आहे. त्याने मी ट्रॅक्टर चार्ज करतो आणि माझं पूर्ण ट्रॅक्टरचं काम फुकटात, नो डिझेल नो कोई खर्च नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हाय पॉप्युलर होणार आहे. कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट इलेक्ट्रिकवर येणार आहे आणि ही इंडस्ट्री जी आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्री, हे माझं स्वप्न आहे की पुढल्या 5 वर्षामध्ये जगातली पहिल्या नंबरची इंडस्ट्री झाली पाहिजे. या इंडस्ट्रीने आतापर्यंत 5 करोड युवकांना जॉब दिलेला आहे. ही इंडस्ट्री जीएसटीच्या रूपाने सगळ्यात जास्त पैसा राज्य आणि भारत सरकारला देते आणि हीच इंडस्ट्री सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करते. त्यामुळे येणाऱ्या काळात अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएलची इकॉनॉमी मोठ्या प्रमाणात विकसित होते. हे जे आपण बायो CNG तयार करणारा असे पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये हे परली म्हणतात, त्याला राईस स्ट्रॉ, आमच्याकडे तणस म्हणतात, हे जाळून टाकतात. आणि दिल्लीमध्ये प्रदूषण काय आहे, कारण त्या ठिकाणी परळी जाळल्यामुळे प्रदूषण होतं असं म्हणतात. दिल्लीमध्ये ह्या तुमचे पहाड आता मी पाहिले अशा कचऱ्याच्या टेकड्या आहेत. मी आतापर्यंत 80 लाख टन कचरा रोडमध्ये घातला, सॅग्रिगेट केला. प्लास्टिक, स्टील, मेटल ज्या होत्या, ग्लास, प्लास्टिक, रबर, मेटल याचं रिसायकलिंग होतं आणि त्यामुळे त्या परळीपासून विशेषतः त्याच्यात व्हॅल्यू क्रिएट झाली. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं नॉलेज टू वेल्थ, तशी दुसरी फिलॉसॉफी आहे ही वेस्ट टू वेल्थ. नो पर्सन इज वेस्ट अँड नो मटेरियल इज वेस्ट. It is depending upon the appropriate technology and appropriate vision of the leadership that you can convert waste into wealth. आणि म्हणून आज साखर कारखानदारांना नवीन विचार करावा लागणार आहे. हायड्रोजन, आयसोब्युटेनॉल, CNG, साखरेचं भविष्य मी काही जास्त बोलत नाही. मी मंत्री आहे, जबाबदार, त्यामुळे मला खरं सांगता येत नाही तुम्हाला, पण तुमचं भविष्य फार कठीण आहे. मला भविष्य समजतं. जेवढी साखर तयार कराल तेवढा किलो मागे तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण जगाच्या बाजारात जे डिमांड अँड सप्लायचा सिद्धांत आहे, कॉर्नचा भाव अमेरिका ठरवतं, साखरेचा भाव ब्राझील ठरवतं, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं आणि तेलाचा भाव मलेशिया आणि इंडोनेशिया ठरवतं. त्यामुळे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये डायव्हर्सिफिकेशन ऑफ कारखाना, ॲग्रिकल्चर, शुगर फॅक्टरी, टुवर्ड्स एनर्जी, पॉवर, बिटुमेन, आयसोब्युटेनॉल, एव्हिएशन फ्युएल याचा विचार करा. मी एकच प्रश्न तुम्हाला विचारतो, जर इथेनॉल नसतं आलं तर तुमची काय स्थिती राहिली असते? तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे देऊ शकले असते का? आज चेहऱ्यावर तुमचं हास्य आहे, याचं कारण इथेनॉलचा सेल आहे. नाहीतर वर्षभर तुमच्या गोदामात तुम्ही गोदाममध्ये साखर भरून वर्षभर व्याज देता आणि साखर विकताही येत नाही. मी हे सगळं दुःख भोगलं आणि तुमच्यापेक्षा वाईट स्थितीमध्ये आहे. तुम्ही काहीतरी चांगले आहात. फार कठीण स्थिती आहे आणि त्यामुळे या इंडस्ट्रीच्या भविष्यामध्ये टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू नवीन चेंजेस आताच केलं तर आपण यातून बाहेर निघणार आहे. मी तुम्हाला मदत करणार आहे की साखर कारखान्याला मी हिरो, होंडा, बजाज सगळ्यांना सांगितलं की इथेनॉलच्या मोटरसायकल, स्कूटरच्या एजन्सीच्या कारखान्याला द्या. तुमचे कर्मचारी त्याच्यावर येतील, इथलाच इथेनॉल वापरतील. सगळ्या कंपन्यांना सांगितलं इथेनॉलच्या फ्लेक्स इंजिनच्या गाड्याची एजन्सी तुम्हाला देऊन टाका, इथंच पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉल वापरतील. येणाऱ्या काळात ट्रक असतील, बसेस असतील, सगळे. आता मी त्या सोनाई डेअरीमध्ये गेलो होतो, म्हटलं सगळं चांगलं आहे, तुमचे हे डिझेलचे ट्रक बंद करा, हे इलेक्ट्रिकचे ट्रक आणा, LNGचे ट्रक आणा, CNGचे ट्रक आणा, आयसोब्युटेनॉलचे ट्रक आणा, तुम्हाला इथेच मिळणार आहे. आपण 22 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर घालवतो. हा पैसा वाचवणं ही सगळ्यात मोठी देशभक्ती आहे. आज आपल्या देशाच्या GDP ग्रोथमध्ये साधारणतः आपल्या 52 ते 56% ग्रोथ GDP मध्ये ही आपल्या सर्व्हिस सेक्टरमधून येते. 22 ते 24% ग्रोथ जी आहे ती मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधून येते आणि ॲग्रिकल्चरची 14 ते 16% आहे.
आणि आपल्या कृषी क्षेत्रावर जे अवलंबून आहेत ती लोकसंख्या आहे 55 ते 60%. जर आपल्याला स्मार्ट विलेज बनवायचं असेल, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल, तर हे चक्र गावाकडे नेण्याची गरज आहे. सातारा जिल्ह्यातला तरुण मुलगा, आता मी माझा गैरसमज नका करू, मुंबईमध्ये हमालीचं काम रेल्वे स्टेशनवर जेवढे करायचे तेवढे इकडनं यायचे, सगळे मजबुरीतून यायचे. पण आज ठिकाणी इकॉनॉमीचं चक्र तुम्ही उलटं फिरवलं तर मुंबईत गेलेले लोक पुन्हा सातारला आपल्या गावी परतल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. इकडे इंडस्ट्री डेव्हलप करा. येणाऱ्या काळामध्ये AI आलेला आहे. मी माझ्या क्षेत्रामध्ये आता 250 शेतकऱ्यांनी AI लावला, माझ्याकडे लावला. मी परवा दिल्लीच्या विमानातून उतरलो तर माझ्याकडे मायक्रोसॉफ्ट, गुगल यांनी अमेरिकन सॅटेलाईटचा उपयोग करून माझ्याकडच्या वेदर स्टेशनवरून मला रिपोर्ट पाठवला की पाण्याची गरज आहे, 8 दिवसांनी कोणता रोग येणार आहे. ऊसाची, तुरीची आणि संत्र्याची SOP तयार झालेली आहे. आणि मी खूप प्रयोग करतो. हे जे केस कापता तुम्ही, या केसापासून मी त्याचं आपण जे याच्यामध्ये प्रोटीन्स आहे मोठ्या प्रमाणावर, आणि याच्यापासून आम्ही त्याला काय विसरलो ना आम्ही ते तयार करतो आणि आता 5 कोटी रुपयाचं विकतो. मला पहिलं वाटलं की नागपुरात खूप केस आहे, मला लक्षातच नाही आलं की केस हलके असतात. आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं, मी दरवर्षी 4 ट्रक केस तिरुपतीतून विकत आणतो आणि शेतकरी घेऊन जातात. खूप सुंदर आहे, ते स्वस्तात आहे. आपलं प्रेस मड स्पेंट वॉशचं खत अतिशय उत्तम आहे. जमिनीचं टेस्टिंग करा, ऑर्गॅनिक कार्बन किती आहे पहा. ज्या ठिकाणी 0.80 असेल त्या ठिकाणी 100 टन ऊस झाल्याशिवाय राहत नाही. आपण तंत्रज्ञानाचा आधार घेतला पाहिजे, AIचा उपयोग केला पाहिजे. एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन काढलं पाहिजे. हार्वेस्टर इथेनॉलवर चालणारे आले पाहिजे. ट्रॅक्टर इलेक्ट्रिक, आयसोबिटेनॉल, फ्लेक्स इंजिन, CNG याच्यावर जो शेतकरी तयार करतो त्याच्यावर आला पाहिजे. तर शेतीचा आपण उत्पादन खर्च कमी करू शकतो. हे जे AI आहे याच्यामध्ये आपल्याला कळतं की आता खताची गरज आहे का, 8 दिवसांनी कोणता रोग येणार आहे, पाणी किती आहे, लगेच ड्रीप चालू करतो आपण. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, ॲग्रिकल्चर इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर कमी करणं आणि मार्जिन ऑफ प्रॉफिट वाढवणं यातच शेतकऱ्याचं हित आहे. आणि हे कठीण नाही आहे, हे शक्य आहे. हे आमच्यासारख्या मागासलेल्या भागात होऊ शकते. तर तुम्ही तर मेरिटवाले आहात, आमच्याकडे म्हणजे खडकावर डोकं आपण नाही, फार कठीण स्थिती आहे. त्यामुळे या तुलनेमध्ये इथला प्रगतिशील समृद्ध संपन्न पाणी आहे. मी भाग्यवान आहे, मी जेव्हा रामराजे निंबाळकर विधानमंडळात होते त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो. मी म्हणायचो विदर्भाला पैसे मिळाले पाहिजे, मराठवाड्याचा मागासलेपण आहे. मला RR पाटील म्हणायचे जरा आमच्याकडे येऊन बघा, आटपाडीला बघा पाणी आहे की नाही. मी बघितलं, खरंच पाणी नव्हतं. मी जलसंवर्धन मंत्री झालो देशाचा. मी तुमचे 50% प्रकल्प जिथे 50% काम होऊन 15 वर्ष 12 वर्ष बंद होते, त्यापैकी टेंभू, म्हैसाळ सगळे याला 6000 कोटी रुपये प्रकल्प पूर्ण करण्याकरता दिले. प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून 6000 कोटी रुपये दिले आणि मला खूप आनंद होतो. त्या काळात मी सोलापूरवरून कोल्हापूर सांगलीला हेलिकॉप्टरवरून घ्यायचो, खरंच स्थिती वाईट होती. आणि आता मी जेव्हा येतो तेव्हा बघून माझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतात, कारण त्या ठिकाणी सगळं हिरवं हिरवं दिसतं. गणपतराव देशमुख मला म्हणायचे सांगोल्याचे, येऊन काही करा, हे पाणी अजून वाढवून द्या. फार स्थिती वाईट होती. आणि म्हणून माझी अजून एक शेवटची विनंती करतो आणि भाषण संपवतो. मी फार हुशार नाही आहे, पण मला 17 डॉक्टरेट मिळाल्या, डिलिट्स मिळालेल्या आहेत. आणि त्यातल्या मी हे रस्ते गिस्ते पूल गिल बांधतच नाही. मी लोकांना एक मंत्र दिला, रामराजे राजकारणी ऐकत नाही माझं, की मी फक्त सामाजिक कार्य करतो, माझ्या टर्मवर करतो. मी 3दा निवडून आलो, पुन्हा येईल आणि लोकांना सांगतो की अजेंडा माझा चालेल, तुमचा नाही चालणार. जो करेगा जात की बात उसको कस के मारूंगा लात, हे म्हणायची ताकद ठेवतो. मला काही जात पंथ धर्म भाषेचं हे नाही.
जे चांगलं असेल ते स्वीकारू, जे वाईट असेल ते सोडू. आणि म्हणून माझी येणाऱ्या काळात आहे की समाजकारण, विकासकारण हेच खरं राजकारण आहे. पॉवर पॉलिटिक्स इज नॉट द पॉलिटिक्स. त्यामुळे जलसंवर्धनाकडे लक्ष द्या. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. मला आनंद झाला 2 दिवस. मी पालखी मार्गाने आलो. एका मार्गावर संत ज्ञानेश्वर मार्गावर 46 तलाव बांधले. मी महाराष्ट्रात 1000 तलाव बांधले पंजाबराव कृषी विद्यापीठात. सगळ्या कृषी विद्यापीठांनी मला डिलीट दिली तिच्यावर. म्हणून माझी विनंती आहे की तुमच्याकडे पाऊस कमी पडतो, पूर्ण पाऊस जमिनीत मुरवा. हे सरकारी नोकर काय करतात? जे पगारी आहेत ते दर महिन्याला सेव्हिंग करतात. ते पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये टाकतात. मग त्याच्यावर व्याज मिळतं आणि रिटायर्ड झाल्यावर त्याच्यावर जगतात. पाणीही तसंच आहे. पाणी जमिनीत मुरवा. माझ्याकडे 3 विहिरी आहे. 60 एकर जमीन आहे. माझा एप्रिल मे जूनमध्ये माझ्याकडचा पंप 1 तास चालायचा. मी माझ्या गावातल्या नदीचं खोलीकरण केलं, रुंदीकरण केलं आणि नंतर आता लक्षात आलं की माझ्याकडे 7.5 हॉर्स पॉवरचे 3 सोलर पंप आहे. 8 तास चालतात. 60 एकर ड्रीप इरिगेशन आहे. माझ्याकडे 1 किलोचा कांदा झाला ऑर्गॅनिक, 1 किलो 800 ग्रॅमचं वांगं झालं. माझी पत्नी MSc आहे आणि मी पॅशन म्हणून शेती करतो. आणि मला आनंद आहे की जर आपण या सगळ्या प्रयोगात गेलो तर खूप आपल्याला प्रगती करता येईल. त्यामुळे पाण्याच्या जलसंवर्धनाकडे प्रत्येक जण लक्ष द्या. पाणी हे भविष्य आहे. त्या काळामध्ये रामराजे आणि हे सगळे अपक्ष आमदार होते आणि त्यावेळी मी रस्ते विकास महामंडळ MIDCचा अध्यक्ष होतो, MSRDCचा. मी आपले बॉन्ड्स काढले आणि कॅपिटल मार्केटमध्ये मला पैसे मिळाले. मग मनोहर जोशींच्या मागे सगळे लागायचे. सगळे अपक्ष आमदार होते. यांच्या भरोशावर आमचं त्यावेळेचं सरकार होतं. हे म्हणत तुम्ही काय करा, कृष्णा खोरे सिंचन महामंडळ झालं पाहिजे. खूप प्रयत्न केला, पैसे नाही मिळाले. मग एक दिवस मनोहर जोशींनी मला सांगितलं की नितीन म्हणे तू नुसतं रस्त्याकडे बघतो, याकडे बघ. म्हणजे माझं डिपार्टमेंट नाही आहे. नाही माझा आदेश आहे म्हणे, तुला बघावं लागेल. आणि पहिल्यांदा मी ही जे कृष्णा खोरे सिंचन कार्पोरेशनची रचना बदलवली, बॉन्डमधून पैसे काढले. परंतु त्यातून हे होणार नाही. मोठे धरणं होऊ द्या, मध्यम धरणं होऊ द्या, लघु पाटबंधारे होऊ द्या, तलावातला गाळ काढा. मी फुकटात काढतो. मी सगळे 1000 तलाव फुकट बांधले. तलावाची माती काढली, रोडमध्ये टाकली. शेतकऱ्यांना तळ बांधून दिलं, माती रोडमध्ये टाकली. कृषी विद्यापीठांनी जागा दिली, तिथे तलाव बांधले आणि ती माती रस्त्यात बांधली. आता तुम्ही बिल्डिंग बांधता, तुम्हाला मुरुम लागतो. आता मी आलो, बारामतीपासून पाटसपर्यंत एक रस्ता सुंदर बांधला. तर ते अंडरपास असे खोलात केलं. मी म्हटलं याच्यात बोले इथे मुरुम आहे, त्यामुळे हे खोदल्यामुळे वरचा पूल बांधायच्या ऐवजी तो जे काय ॲग्रिगेट आहे ते फुकट मिळालं. म्हणजे आम के आम गुठली के दाम. आता पलीकडे तुमच्याकडे मी बंगलोरचा हायवे बांधणार आहे. त्यामुळे नक्की हे लक्षात घ्या की याचा उपयोग करून आपल्याकडे पाण्याचं संवर्धन करा. शेवटी आता शिवेंद्रजींनी सांगितलं, मला दुःख आहे की तुम्हाला पुणे सातारा रोड कागल खूप तकलीफीचा आहे. मी क्षमा मागतो तुमची. आता मी तरी काय करू. कॉन्ट्रॅक्टर ढंगाचे भेटत नाही. आता कॉन्ट्रॅक्टर जिथे दिसेल तिथं ठोकल्याशिवायच राहत नाही. ब्लॅक लिस्टेड मी दोघांना जेलमध्ये टाकायला सांगितलं. मी क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करत नाही, कारण मी लक्ष्मी दर्शन घेत नाही. त्यामुळे आता जो मिळेल त्याला ठोकायच्या आणि ब्लॅक लिस्टेड करायच्या मागे आहे. मी आत्ताच सांगितलं की आमच्याकडे एक मशीन आहे, तर रस्त्यावर फिरवा, पण तुम्ही काळजी करू नका. मी येत्या 15 दिवसात आत्ताच शिवेंद्रराजांना सांगितलं की पुणे शहरात मी 50,000 कोटी रुपयाचे फ्लायओव्हर बांधतो. जे 3-3 फ्लोअरचे, जशी बिल्डिंग आहे ना 3 मजली, तसे फ्लायओव्हर 3 मजली आहे. आणि त्यातला पुणे सातारा रोडवरही आहे. आणि आता सर्व्हिस रोड 1600 बांधायला 1600 करोड त्यालाही दिले आहेत. आणि हा जो रस्ता आहे हाही पण जास्तीत जास्त 6-8 महिन्यात पूर्ण करू असा प्रयत्न आहे कागलपर्यंत. आणि त्याचबरोबर पुण्याचा जो रोड आहे वेस्टर्ली बायपास पुणे साताराचा, त्याच्यावर 6000 कोटी रुपयाचा DPR तयार झाला आहे. रिलायन्सचं काम टर्मिनेट केलेलं आहे, नवीन येणार आहे. आणि हा रस्ता पण चांगला करून
पुण्यातून तुम्ही पुणे शहरातून 1 तासाच्या आत साताऱ्यात पोहोचाल अशी व्यवस्था करून द्या. खंबाटकी घाट पहिली टनेल मी बांधली होती जेव्हा मी फसलो होतो. मी ज्यावेळी कॅबिनेटच्या मीटिंग करता महाबळेश्वरला आलो, टँकर उलटला, 12 तास फसलो. मग मी हे मॉडेल शोधलं की वरतून एक रस्ता आणि खालून एक रस्ता. पण आता मी NHAचा मंत्री असल्यामुळे दोन्ही मोठमोठ्या टनेल बांधल्या. एक सुरू झाली, दुसरी पण जून जुलैमध्ये इतक्यात पूर्ण होईल. मी उद्घाटनाला पुन्हा येईल आणि त्याच्याबरोबर पुण्यापर्यंत सगळा रोड सुंदर करणार. या पुण्यामध्ये 6,000 कोटी त्याच्यावर पुणे सातारा रोडवर लावणार आहे. आणि म्हणून तुमचा प्रश्न नक्की मिटेल. आणि अजून सांगतो तुम्हाला, सातारावरून तुम्ही औरंगाबादला, संभाजीनगरला तुम्ही 3 ते 3.25 तासात पोहोचाल. आता मी नवी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधतोय अटल ब्रिजच्या पासून, त्यामुळे 1.5 तासात पुण्याच्या रिंग रोडवर आल. आणि तिथून पलीकडे बंगलोरकडे जाणारा एक्सप्रेस हायवे बांधतोय द्रुतगती महामार्ग, मुंबईतून बंगलोर 5 तासात. त्यामुळे आज तुम्हाला विश्वास नाही होत, पण विश्वास ठेवा माझ्यावर. दिल्ली ते डेहराडून 9 तास लागायचे, आता आम्ही उद्घाटन केलं, आता 2 तासात झालं. दिल्ली ते मुंबई 12 तास झालं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सध्या तुम्हाला त्रास होतो याचं मला दुःख आहे, पण 1-1.5 वर्षात तुम्ही या त्रासातून मुक्त व्हाल आणि 3 वर्षात पूर्ण मुक्त व्हाल याचा विश्वास देतो. आपण सगळ्यांनी माझा सत्कार केला, मला शुभेच्छा दिल्या. आणि जे आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे, त्यांचं जीवन प्रेरणादायी आहे. ते क्रांतिकारक होते, देशभक्त होते, रचनात्मक कार्यकर्ते म्हणून सहकार चळवळीत त्यांनी उत्तम काम केलं. त्यांचा हा पुरस्कार मला समाजाकरता, देशाकरता, गरीब माणसाकरता, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याच्या कल्याणाकरता काम करायची बुद्धी देईल, शक्ती देईल अशी त्यांच्याच्याने प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार.